म्हणून तुम्हाला अशा जंगलामध्ये यावं लागेल, अशा गावामध्ये राहावं लागेल आणि या गावातल्या असलेल्या फळांची मजा घेण्यासाठी म्हणून तुम्हाला यावं लागेल आणि तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्ही वेळ द्याल तर तुम्हाला अशी मजा घेता येईल. निसर्गाने दिलेल्या अशा काही अशा गोष्टी आहेत त्यांची मजा फक्त इथं आल्याच्या तुम्हाला कळणार नाही. म्हणून अशी मजा घेत राहा आणि अशी जंगलातली फळं खात राहा तर तुमची बॉडी बनणार. आता बॉडी बनणार नाही, फक्त बुट्टीवर भात खाऊन बॉडी बनत नाही. या जंगलातल्या फळांची मजा पण घेतली पाहिजे हे लक्षात घ्या. आणि ही फळं खाली तर ताकद ती खाल्ल्यानंतर कळणार आहे, खाण्याच्या आधी काहीच कळणार नाही. म्हणून कोल्हापूरला यायचं आणि गावी राहायचं आणि जेव्हा जेव्हा वेळ भेटेल जंगलामध्ये जायचं आहे, निसर्गाच्या काही ठिकाणी जायचं आहे. गहिरडे सुद्धा या भागामध्ये असतात, त्यामुळे काळजी पण घ्यायची आहे. कारण संध्याकाळी 6:30-7 नंतर गहिरडे येण्याची वेळ झालेली असते. पण माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, जर तुम्ही त्या प्राण्यांना तुम्ही जर चिडवलं तरच ते प्राणी आपल्याला अटॅक करतात, लक्षात घ्यायचं. म्हणून कुठल्या प्राण्याला चिडवायचं नाही. ते आले ते आपल्या मार्गी जातात, पण तरी सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण गहिरडे हे खूप डेंजर प्राणी आहे, ते अटॅक पण करू शकतात. म्हणून तुम्ही संध्याकाळच्या वेळी त्या प्राण्यांची काळजी घ्यायची आणि त्या मार्गामध्ये आपण जायचं नाही. जय हिंद, जय भारत, हर हर महादेव. इकडे आपलं मंदिर